नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा, प्रत्येकाला नेहमी वाटतं की आपला चेहरा सुंदर असावा, गोरा असावा, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे दाग धब्बे नसावे, पिंपल नसावे असं आपल्याला सर्वांनाच वाटत असतं। म्हणून आपण त्यासाठी बघा भरपूर असे वेगवेगळे उपाय करतो, पार्लरमध्ये जातो, वेगवेगळ्या क्रीम देखील आणतो, परंतु त्याचे सुद्धा काहीच रिझल्ट बघायला मिळत नाही। तुमच्याही चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात वांगाचे डाग असतील किंवा चेहरा काळा पडलेला असेल, पिंपलचे डाग असतील, पिंपल्स येत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च न करता अगदी सोप्या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर सुंदर कसा बनवू शकतो तेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या देखील या ठिकाणी मोठा फायदा होऊ शकेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी कुठलाच जास्त खर्च करण्याची गरज नाही, अगदी घरातल्याच वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत। सर्वात महत्त्वाची आणि सर्वांच्या घरी असणारी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे गूळ। तर बघा, मी या ठिकाणी अगदी थोडासा गुळाचा जो तुकडा आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे। तुमच्या सर्वांच्याच घरामध्ये हा असतोच। तुम्ही कधी या गुळाला हळदीमध्ये मिक्स करून बघितलं आहे का? किंवा त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर काय फरक जाणवेल हे तुम्ही कधी जाणून घेतलेलं आहे का? तर बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे एका वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपल्याला गूळ एकदम छान असा व्यवस्थित बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण गूळ एकदम छान असा किसून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज भरपूर असे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। आणि बघा, पूर्ण जो गुळ आहे तो अगदी छोटासा जो तुकडा आहे तो गुळाचा मी या ठिकाणी घेतलेला होता। तुम्हाला किती प्रमाणात हा पॅक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। तर बघा, या ठिकाणी मी अजून एक वाटी घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तो एक बटाटा। तर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये बटाटा हा असतोच आणि त्याचे किती फायदे आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। बटाट्यामुळे आपल्या स्किनवर जे वांगाचे काळे डाग असतात ते रिमूव्ह करण्याचं काम हे बटाट्याचा रस करत असतो। बटाट्याच्या रसाचा जो चीक असतो त्यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग असतात ते लाईट होतात आणि जे डाग आहे ते रिमूव्ह करण्याचं काम जे आहे ते बटाटा करत असतो। पण आता नुसतं बटाटा लावून फायदा नाही। तर बघा, या ठिकाणी मी बटाटा जो आहे तो व्यवस्थित किसणीच्या मदतीने किसून घेतलेला आहे आणि अर्धा जो बटाटा आहे मी या ठिकाणी वापरलेला आहे। तुम्हाला जास्त पॅक बनवायचा असेल तर तुम्ही संपूर्ण बटाटा यूज करू शकतात। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बटाटा घेऊ शकतात। आता बघा, मी जो बटाटा किसलेला आहे तो एकदम त्याचा जो रस आहे तो आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित पिळवायचा आहे, म्हणजेच काढून घ्यायचा आहे। त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे आणि त्यानंतर आपली छान अशी सुंदर गोड आठवण देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल। तर बघा, या ठिकाणी आता जो आपला बटाट्याचा रस आहे तो यामध्ये मी एकदम छान असा मिक्स करून घेतलेला आहे। व्यवस्थितरित्या जो गूळ आहे एकदम छान असा मेल्ट होत आहे, जेणेकरून आपला जो बटाट्याचा रस आहे यामध्ये टाकल्यामुळे जो गूळ आहे तो बघा व्यवस्थित असा मेल्ट आहे तो झालेला आहे। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला जो गूळ आहे तो एकदम छान असा मेल्ट झाला की यात आपण घालणार आहोत हळद। तर बघू शकता इथे मी अगदी अर्धा चमच्याच्या आसपास हळद घातलेली आहे। आपल्याला हळदीचं प्रमाण जास्तसुद्धा इथे ॲड करायचं नाही। तर बघा, हळद घालून झाले की लगेच आपण यात घालणार आहोत 1 चमचा बेसन। तर बघू शकता इथे मी 1 चमचा बेसनसुद्धा यात घातलेलं आहे। तर बघा, बेसन घातलं की आपण हे जे मिश्रण आहे याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे जोपर्यंत एकजीव होत नाही आणि एकदम छान अशी याची पेस्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला याच प्रोसेसने एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, तुम्ही बघू शकता थोड्याच टायमात आपलं हे जे मिश्रण आहे ते हळूहळू एकदम छान असं मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे।
तर बघा थोड्याच टायमात आपली ही जी रेमेडी आहे ती एकदम छान अशी तयार झालेली आहे, म्हणजे पूर्णपणे तयार झालेली आहे. पण आता याचा वापर कसा करायचा ते बघा, कारण आपण रेमेडी तर ट्राय करतो पण तिचा जर योग्य प्रकारे यूज केला नाही, तर वापर केला नाही, तर त्याचा आपल्याला रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे ते लावायचं कसं ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याआधी तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशी जास्त पातळही नाही आणि जास्त घटही नाही, सेम याच पद्धतीने आपल्याला हा जो पॅक आहे तो बनवायचा आहे. त्यानंतर बघा आपला जो चेहरा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. चेहरा धुवून झाल्यानंतर आपल्याला हा जो पॅक आहे चेहऱ्यावरती लावायचा आहे. आता हा जो पॅक आहे तो आठवड्यातून 3 वेळा लावू शकतात. तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही रोज लावलं तरी पण चालेल. आणि बघा उरलेला जो अर्धा बटाटा मी तसाच ठेवला आहे, तर मी त्याचा नेक्स्ट टाईम यूज करेल, म्हणजेच आपला खूप जास्त असे बटाटे देखील वाया जाणार नाही. यासाठी तर बघा आता तुम्हाला आठवड्यातून किमान 3 वेळा हे लावायचं आहे. तुम्हाला जर जमलं तर खूप जास्त टाईम तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पॅकचा रोज देखील वापर करू शकतात. या ठिकाणी बघा हा जो पॅक कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही, अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे. कुठल्याही प्रकारचे याने चेहऱ्यावरती त्रास होणार नाही. बघू शकता तुम्हाला जर अशाच टवटवीत आणि ग्लोईंग स्किन जर बघायची असेल तर तुम्ही हा पॅक नक्की ट्राय करा. खूप यूजफुल पॅक आहे, बनवणंसुद्धा खूप सोपं आहे. अशा पद्धतीने आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे. लावल्यानंतर फक्त 10 ते 15 मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. व्यवस्थित सुकल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. आणि बघा अशा पद्धतीने जर तुम्ही ही रेमेडी बनवली, याचा जर यूज केला तर नक्कीच तुमचे जे वांगाचे डाग असतील किंवा चेहरा काळा झालेला असेल तर नक्कीच दूर होणार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.